नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। दिनांक 19 एप्रिल रोजी धुळ्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन। पत्रकार परिषदेत माजी महापौर प्रदीप नाना करपे यांची माहिती। धुळ्यातील एव्ही फाउंडेशन आणि प्रतीक करपे मित्र परिवारातर्फे दिनांक 19 एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान शहरातील 80 फुटी रोडवरील मनमाड जिन पाण्याचे टाकीजवळ होणाऱ्या या शिबिरात सर्व 1560 वैद्यकीय तपासणी उपचारासह मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। दरम्यान शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून नागरिकांनी शिबिरासाठी नाव नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी महापौर प्रदीप नाना करपे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलेले आहे। दरम्यान यावेळी व्यासपीठावर माजी महापौर प्रदीप नाना करपे, इरामनप्पा गवडी, कमलेश चौधरी, राजेंद्र खैरनार, प्रतीक करपे आदी उपस्थित होते। हे जे मोफत महाआरोग्य शिबिर आहे त्यामध्ये आमचे सर्व मित्र परिवार, इरामनप्पा असतील, राजेंद्र खैरनार असतील, उपस्थित असलेले आमचे सर्व मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण, आणि त्यात सर्वात सिंहाचा मोठा वाटा म्हणून कमलेशजी देवरे साहेब हे त्याचा सर्व अभ्यास करून त्या महाआरोग्य शिबिराचा कसा गोरगरीब जनतेला फायदा होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आमचे जिल्ह्याचे आयोग प्रतीक करपे त्यांच्याबरोबर काम करत आहेत। या आरोग्य सेवामध्ये आम्ही सर्वांना विनंती केली, आवाहन केले आहे की आपण आपले घरातले कोणी नातेवाईक असतील, आई वडील असतील, वयस्कर नातेवाईक असतील, त्यांनी सर्वांनी आणि जे रुग्ण असतील, पेशंट असतील, त्यांनी सर्वांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती पण केलेली आहे। आणि पॉम्पलेट घरोघरी वाटून नोंदणी करण्यासाठी घरोघरी आम्ही प्रयत्नही केला आहे आणि बरेचसे लोकांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी पण केलेली आहे। स्वतःहून उत्स्फूर्तपणे या आरोग्य शिबिरासाठी 1500 ते 2000 लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली, अजून 4 दिवस बाकी आहे।